नमस्कार मित्रांनो, आजची कथा एक पृथ्वी नावाची महिलेची जिचे वय 25 वर्षाचे होते. पृथ्वीचे लग्न एका 50 वर्षीय माणसाबरोबर तिच्या घरच्यांनी तिच्या मर्जीविरोधात करून दिले होते. पृथ्वी दिसायला खूप सुंदर होती आणि तिचे शरीर पण दिसायला खूप देखणे होते. कमी वयात लग्न आणि ते पण आपल्याला न आवडणाऱ्या माणसाबरोबर हे कुठेतरी तिला कायम विचार करायला भाग पाडत असे. तिला कायम तिच्या 50 वर्ष वय असलेल्या व्यक्तीकडून ज्या सुखाची अपेक्षा असे ते देण्याचा पती कमी पडत असे. या कारणामुळे त्यांच्या सतत मोठ्या प्रमाणावर असंतोष असायचा, ज्यामुळे त्यांचे नाते हे चांगल्या सोडीतपणे चालत नव्हते. तिला जे शारीरिक सुख पाहिजे आहे ते तिचे पती तिला देण्यात कमी पडत असे. पण ते असताना पैसा तिच्या आई वडिलांनी तिला त्याच्या स्वार्थासाठी आणि पैशापोटी एका नपुंसक माणसाबरोबर तिचं लग्न लावून दिलं होतं. यामुळे तिला जे सुख पाहिजे होतं ते तिला मिळत नव्हतं. तिचा पती पुण्यातील मोठ्या IT कंपनीचा मालक होता आणि त्याच कंपनीमध्ये तिचे येणे जाणे नेहमी असायचे. अशातच तिची ओळख त्या कंपनीमध्ये काम करत असलेला राजेश याबरोबर होते आणि या भेटीचे रूपांतर चांगल्या मित्रीतपणे श्रुती सतत कंपनीमध्ये यायला लागली आणि आल्यावर राजेशसोबत टाइम स्पेंड करायला लागली. टाइम स्पेंड करता करता दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात सुद्धा झाले आणि यामुळे राजेशला कळाले होते की हे बरोबर नाही आहे. पण राजेशला हे प्रेम मान्य तर नव्हतेच, पण त्या उलट यामुळे त्याला माहिती होते की त्याची घरची स्थिती सुद्धा धोक्यात होऊ शकते. त्याची आई, तिचे भाऊ यामुळे मोठ्या धोक्यात येऊ शकत होते. कारण जर हे माहिती पडलं असतं तिच्या नवऱ्याला, तर यामुळे त्याची नोकरी सुद्धा जाऊ शकत होती. या कारणामुळे घरची जबाबदारी होती आणि या संबंधामुळे त्याने काम पण धोक्यात येणार होते. कल्पना होतीच, पण दुसरीकडे श्रुती कोणतीही कंपनी कोणत्याही किमतीमध्ये राजेशसोबत आपले संबंध निर्माण करायचे होते. अशातच तारीख येते 2 जूनची रात्र. साधारण 2:30 वाजले होते. बाहेर जोरदार पाऊस चालू होता आणि ह्या जोरात जोरदार वारा जोरदार पाऊस संबंध निर्माण करायचे होते. अशातच तारीख येते 2 जूनची रात्र. साधारण 2:30 वाजले होते. बाहेरून पाऊस जोरात इकडे होता आणि जोरदार वाऱ्याने खिडक्या सुद्धा हलत होत्या. मध्येच वीज चमकली की पूर्णपणे उजळून निघायची आणि त्या दिवशी व्यक्ती खरी एकटीच होती. तिचा पती कामाच्या निमित्ताने मुंबईला गेलेला होता आणि याच संधीचा फायदा राजेशला आपल्या घरी बोलवले होते आणि राजेश पण यासाठी आपल्या घरून निघालेला होता. रस्त्यात असताना राजेशला कॉल करून एकांना आमशी असं सांगते आणि राजेश तिला विचारतो कोणता फ्लेवर आवडेल, तर राजेश ती सांगतो तिला पुढे तो आण पण लवकर ये, कारण माझ्याकडून राहिला जात नाही आहे. मी घरी एकटीच आहे. लवकर येशील का? आपण लवकर करूया. हे असं ऐकून राजेशला पण राहिला जात नाही. पण राजेश मोठ्या जोराने आणि जोमाने तिच्या घराच्या दिशेने निघतो. राजेश ताबडतोब तिच्या घरी पोहोचतो. त्यावेळी असतो तेवढ्यात तुला आवडेल ते आण हे त्याच्या लक्षात येतं. जेव्हा राजेश ऐकतो आणि विचारतो की सांगितलेलं आहे तुला आवडेल ती, फक्त तिने जवळपास 2 करून तिच्या घरी येऊन पोहोचतो. श्रुतीच्या घरी पोहोचल्यावर घराची पिऊन वाजवतो आणि घराचा दरवाजा तो बंद करतो. पोलीस उघडतो आणि राजेश समोर जे बघतो ते बघून त्याला एक प्रकारचा धक्का बसतो.
समोर नाईट ड्रेस मध्ये ची छोटी घालून असते ती एकदम हॉट आणि मोठ बघून कसत असते. तिला बघून राजेश जणू वाचण्याने तिला बघत असतो. पण हे श्रुतीला समजून व्यवस्थित श्रुती त्याला एकदम सरळ बघत नसते. पण तिला तिचे समजून सुटलेलं असतं की राजेश तुझ्यापासून काय हवं आहे आणि दुसरीकडे श्रुतीला सुद्धा त्याच्याकडून तेच हवे होते. राजेशला काय होत आहे हे तिला त्याला विचारणार न विचारता सुद्धा माहीत होते. ती त्याला बघते हात नाही का तर राजेश बोलतो येतो ना तर त्याला बोलते हे घरात मला घरात बघावं शेवटी राजेशला बोलते खूप इथे फस मी तुझ्यासाठी पाणी घेऊन होते असं सांगून ती पाणी घेण्यासाठी किचनकडे जाते आणि राजेश तिच्या मागं बघतो आणि तिला मागून एकदम कट्टा पकडून तिला दिवसभरात घालावा लागतो करावा लागतो आणि या संधीचा फायदा घेत शेवटी मला खूप जास्त प्रमाणात वाचता निर्माण होते आणि तिला पण सुद्धा हे खूप आवडत असते. पण ती त्याला कोणताही एक शब्द न बोलता जे होता ती राहू देत असते. तिला पण यासाठी खूप दिवसाची लांबी लागली होती. परंतु ते परत मध्ये जातात. इतक्या दिवसांच्या ज्या गोष्टीची ते वाट बघत होते ते करायला सुरुवात करतात. जे 2 पार्सल त्याने आणले होते ते जवळ लगेच संपून होता आणि दुसरीकडे सकाळचे 6 वाजता तरीही एक ग्लास सोडून ते अत्यंत एन्जॉयमेंट करत असतात आणि ह्याचा परिणाम मुलींच्या चेहऱ्यावर सुद्धा बघायला मिळत असतो. जर ते थकून गेलेले असतात तितक्यात घराची वेळ अचानक वाजते आणि शेवटी बेडरूममधून बाहेर येते आणि दरवाजाकडून बघतो ते समोर उभा असतो एक व्यक्ती जो तिला माहित नसते कोण आहे. जर तुम्हाला या कहाणीचा पुढचा भाग हवा असेल तर मला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा. जर तुम्हाला ह्या व्हिडिओचा नवीन पाठ हवा असेल तर तो तुम्ही आम्हाला पार्ट 2 असं लिहून पाठवू शकता. धन्यवाद.